उद्याची दिली. माझं म्हणणं आहे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारनं आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं आणि मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार आहे. तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावाडाव घेतो तसं आमच्याही माहित आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद ठेवून. म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आलता. ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावं मराठा मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे यायला इंग्रजापेक्षा टक्कर झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडे ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं. तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठे आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्यानी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार, कशाचा बंद करा? मागच्या गप बसा रे, मागच्या गप बसा राहू ग गप. कमी बोललो तू रे, तुम्हाला कळतं का काही?
काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर, काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे इथं, त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून, असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचाच आहे. आमचे लोक असले वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणारे, मुंबईत गेल्यावर हाल केलते. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या, असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलं म्हणून तुम्ही त्रास देणार, तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार, बदला होणार. कशाला असलेला लफड्यात पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद ठुले जणू. याला काय धंदा आहे राव? तुम्ही बघून आले का? छत्र्या नाहीत, म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा, जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय आहे, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना, तुमचं खरं आहे, नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही. ही कोणची पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठीचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणा शी दिली का? मराठ्याच्या पोरांना कुणा शी दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा हा चौपाटी काहीतरी तिकडे गेला असेल समजा. काय ते काय असं मराठीचे पोरग म्हणजे का साप आहे का चालता चावतो? गेला असेल बिचार खेड्याचं लेकरू. एक काय काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही नुसतं सभाला आला की फक्त सभालाच जाता? खेड्यापाड्यानं आल्यावर मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या आल्या तिथं जातो का? आधी रेस्ट हाऊसला जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघन कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना ना आमची वेगळी भावना असं नका तुलू. तुमच्या दारात आलात म्हणून तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाची परवानगी द्यायला काय राव? तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू आहे, 27 पासूनच. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालोत, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवालीत, बिना जेवणाचं तसंच निघालो. म्हणलं रस्त्याने जेव, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माया गाडीत होते, मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही. मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागतो, बराचसा लागतो. हे मध्ये आपल्या गाडीत नका ठेवू, शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन, मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं 27ला. 28ला सकाळी जेवलो, जेच तिथून पुढे मेळ हुकला. दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो, ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडंच जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा. बरोबर का हो पत्रकार बंधू? दोघं तिघ जण होते की नाही गाडीत, तुम्ही माझ्या झोपलेले. ते बिचारे ते म्हणले स्तुती नाही करायलो, ते म्हणले आईला कमाले होय बाबाची. अरे ओरिजिनल करतो जे करत. हा हे कोणी एक उभा राहिलं, हे बाबा होता उपाशीच मारला नाही. उपास हे विस एक पत्रकार, यांना काय 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायच्यात जायची सवय.
लटकलेलं मायामुळे ते आपण गाडी उभा करीत नाहीत मधीन कळत नाही जेवायला मिळाला आणि याला नाही ते म्हणले उगाच लफड्यात गुतलो आपण आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काही करणार नाहीत ते देवबाप्पाच्या दर्शनाला जाते परत आझाद मैदानाला बसते येते पुन्हा येते काय करणार नाहीत ते तुम्ही त्यांना चिडी घालू नका ते काय करणार नाहीत लय गरीबाचे लेकर आहेत लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आलेत ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं लय हालेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आमच्या लेकराचे किती हालेत किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेलं नाहीयेत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की तुम पुढे तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपण कालला पण ठेवत नसतो आमचे पोरं आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमच्या जी दैती दल्ली ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार